आज आहे आमची स्नो चाय डेट. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. हॅलो. सो आज तुम्हाला दिसतच असेल मागे की आज स्नोफॉल होतो इथे आणि आज इथे ऍक्च्युली हेवी स्टोन सांगितलेलं. आम्ही असं रेडी झालोय स्नो मध्ये जायला, कारण का इंडियनसाठी स्नो खूप एक्साइटिंग असतो आणि आम्ही चाललोय स्नो मध्ये रेडी होऊन. बघा बर्फ मध्ये आलंय. मजा वाटतं. ते तर पहिलं दाखव. गाईज आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. मी डोअर ओपन करून आता बाहेर चाललीये अँड किती सुंदर व्ह्यू आहे बघा तुम्ही. तिथे बघा. आता आम्ही फायनली निघतोय खाली जायला आणि स्नो एक्सपिरियन्स करायला. मुलींना कसं असतं की बर्फात जाऊ तेव्हा फोटोज काढू किंवा बर्फ हाताने उधळू, पण मुलांचं आहे की त्यांना F1 कार खेळायची. म्हणजे मुलांचं काही असतं, त्यांना त्यांचे टॉईज खूप जास्त प्रिय असतात. निनादला सकाळपासून ही F1 कार स्नोमध्ये खेळायची खूप इच्छा होती. आता फायनली ती पूर्ण झाली. मॅडमला इतकी थंडी वाजते मॅडमला, तरी फोटो काढायचे, तरी व्हिडिओ काढायचे. माझा अख्खा ऑब्विसली यार, मला असं फील होतं, माझा अख्खा इतक्या चेहरा. थंडीत तू जर कार चालवायला जाऊ शकतो, तू बॉयज थिंग करू शकतो. पण मी 2 तर- मिनिटासाठी तर- गेलो होता. 2 सेकंड पण नाही तर चालवली गाडी ती. मुली फोटोज काढायला तर जाऊ शकतात ना. पण त्या मुलींसोबत त्यांचे नवरे पण जातात ना फोटो काढायला, मुलींचे. थंड थंड हवा दो. आता आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये असा खूप बर्फ पडतोय, मस्त वेदर, मस्त असा स्नोफॉल होतोय. नुपूर मस्त चहा बनवणार आहे आता, नाही का? नाही का नुपूर? गरम गरम मस्त हो. चहा बनवणार नुपूर. गरम गरम चहा बनवून आम्ही बाल्कनीमध्ये जाऊन असा एक स्नो डेट करणार आहोत. स्नो काय म्हणतो, चाय डेट. वडापाव जर मिळाला असता तरी चाललं असतं. असं नाही, कसं मी भजी? नाही असं बोलणार नाही. चल वडापाव नंतर मला, कारण का मला थोडे फोटोज काढायचे. सो लेट्स मेक टी. मी जर फोटो चांगले काढले तर वडापाव फिक्स. मला लवकर कर मग. आता आम्ही चहा बनवणार आहोत आणि मस्त बर्फात जाऊन आम्ही चहा पिणार आहोत. असं आयडिया पूर्ण नुपूरची, की या आयडियामध्ये माझं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी या आयडियाला सपोर्ट पण करत नाही बिलकुल. पण कारण का निनादच्या डोक्यात अशी आयडिया येत नाहीत. अशी आयडिया दृष्टीला खूप थंडी आहे बाहेर, खूप थंडी आहे बाहेर. आहे -15 डिग्री सेल्सिअस फॉर रेफरन्स. आणि नुपूरला या थंडीत मस्त चहा प्यायला जायची इच्छा आलेली आहे आणि आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट इट. पण आता मी करू तरी काय शकतो, कारण शेवटी नुपूरचं चालणार. पण असं स्नो, असं वेदर एवढा मस्त आहे स्नो, तर असं मॅगी, चहा, आपण माहितीये मनालीला जाऊन लोक मॅगी, ऑमलेट, चाय असं पितात. तर आणि आता पाऊस वगैरे पडल्यावरती पण कसं भजी, चहा पण खातात. पाऊस आणि बर्फामध्ये फरक असतो. नाही, पाऊस ते वन अँड द सेम आहे. नाही, पाऊस कुठे पण पडतो? पाण्याचाच असतो, बर्फ पण पाण्याचाच असतो. पाऊस 17 डिग्री, 18 डिग्री, 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाऊस पडतो. -15 डिग्री सेल्सिअस मध्ये बर्फ पडतो. डिफरन्स झाला, किती डिफरन्स झाला? 35 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स झाला तो. असो, तर चहा मांडलेला आहे. US मध्ये अशी वाडीला लेमन ग्रास मिळते. ती चहाची पात आपण थोडीशी घेऊन टाकू शकतो. तर मी टाकलेली आहे, बट ऑलवेज देअर फॉर मोर पात. जास्त पात
खूप चांगली लागते. आणि इथे असे कॅन मध्ये दूध मिळतात. सो तर आता चहा होतच राहील, तोपर्यंत आपण एक डेट सेटअप करून घेऊया पटापट. थोडे नीट ऍडजस्ट करते आणि टेबल्स घेऊन जा. आता तुम्हाला दाखवते की आम्ही कसा सेटअप केलेला आहे. दिस इज हाऊ इट लुक्स. या बर्फात असा मस्त गरमागरम चहा प्यायचा आनंदच वेगळा आहे. सो गाईज, अशा प्रकारे आमची चाय डेट विथ दिस व्ह्यू आहे. थंडी वाजते पण गरम चहामुळे खूप छान वाटते. खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर. थंडी किती आहे यार. खूप थंडी बाई, खूप थंडी. मायनस कितीचा टेम्परेचर आहे? मायनस 20 का काहीतरी टेम्परेचर चालू आहे. आणि गरम गरम चहा खूप छान वाटते. आमची डेट अशी मस्त स्नो डेट झालेली आहे. आणि तुम्हाला ऍक्च्युली दिसणार नाही पण इथे खूप या साईडनी बर्फ येतोय. खूप बर्फ आहे आणि खूप असं लाईक हवा त्यामध्ये इतकी नाही आहे जेवढीशी पावसात हवा तेवढी नाही आहे. तुमसे ही दिन होता है, सुरमई शाम आती है, तुमसे ही हर घड़ी सांस आती है जिंदगी. सो गाईज, अशा प्रकारे आमची स्नो डेट संपलेली आहे. आणि खूप एफर्ट्स नंतर आम्ही काढणीवर झालो होतो आम्ही थंडीमुळे आणि हे सगळं हरवत आमची फायनली संपली आहे आमची डेट. आमची फायनली डेट संपली आहे आणि उद्या पण स्नो पडणार आहे. सो मी निनादला बोलली आहे उद्या आपण डेटला जाऊ. उद्या पण काहीतरी स्नो नक्की. सोबत आणि प्लॅन करू. म्हणजे हात बघ किती लाल झालेले आहेत. मी हो बोललो आता माझा पण हात लावला. माझा बघ फुल लाल झालेला आहे. सो गाईज, तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुमच्या इथे पण जर स्नो पडत असेल तर आमच्यासारखी डेट तुम्ही पण प्लॅन करा. अँड आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. आणि फॉर मोर व्हिडिओ स्टे ट्यून. म्हणजे चीप पण बोबडी होते. बाय बाय. बाय बाय.